बेकार आवाज चालू नाही करत रे डोळ्यावर गाल बसू गेली म्हणजे डुमडुम टॅडा. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आपला स्वॅग वाढत चालला शिते भाव लॅम्बोर्गिनीला सोड पहिली गाडीला भाव एकदम कडक मराठी ऋषिकेश माझं नाव तरी पोरांचं बुमदारा शिव आपले का. आणि मित्रांनो, आज आहे ना गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि ना आज गुढीपाडवा आहे आणि आज आपल्या दवाखान्यात पण जायचे, कारण की ना दीदीला रात्रभर डायरेक्ट दीदीला ताव होता, त्यामुळं रात्रभर लढली आहे, पूर्ण रात्रभर लढली ती. त्यामुळे ना असं ताव येईल तिला. काय आलं होती तुला? काय आलं तुला? हा अगो ताव पण आला होता ना तुला? हा खोकला पण आला होता. पूर्ण रात्र लढली जाईल ती, का डेंजर लढली डायरेक्ट. आणि आम्हाला पण झोप लागली, तर तिला आता आहे ना दवाखान्यात घेऊन जायचे आणि मला पण जायचे. आणि मला इतकं भारी आता दवाखान्यामध्ये झालंय आणि मला 5 दिवस सोमवारपर्यंत मला सुट्टी, त्यामुळे मला आज दवाखान्यामध्ये थोडं लेट जायचे आहे आणि दीदीला पण घेऊन जायचे, ते पण दुसऱ्या दवाखान्यामध्ये. आणि मी आता ना दातून करतो थोडंफार आणि ना त्यानंतर फ्रेश होऊन जाऊ, मग आपलं पुढला काम करू. चल पैसे निकाल, चल पैसे निकाल. का बघा चाका मग ओरिजिनल वाटत आहे. अजून काबू काबू का नको पूर्ण कापून खा पण गावात येतो. आव निघून घेतला त्यामुळे मग बुरान बुरान इथलं बाहेर पाणी एकदम गरम पाणी, गरम ताजं पाणी. डुमडुम टॅडा टॅडा. ये मर्सडी 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 जी फिर आजे मला. दीदीचा खिचाला दे दीदी. आता ना आकाशीच्या कैऱ्या पण निघतील आणि ना इथं 2-4 कैऱ्या आहेत, बाकीच्या मधीत बाकी अजून जास्त करून आलेले नाहीत. त्यांना जास्त करून आलेले नाहीत. दाखवतो टेक्नॉलॉजी. पावशेर बरं का तो? हा मला जास्त मागा वाटणार आता. आवाज चालू नाही करत रे डोळ्यावर गाल बसू गेली म्हणजे आली. देखू जाण मग हा शर्मा होतो का, त्याला शर्मा रे वा ना मम्मी. आपलं घर उडून उडत आहे ना, आई घर उडत आहे ना. पीओपीला आलं घरला बाबा बेकार रे बाबा. करायला मम्मी त्या चुला फुगून फुगून पांगी होती. डुमडुम टॅणा. आता गॅस काय भेटणार नाही, फक्त चुल्यावर आणायचं नुसतं, चुला लवर. हा काय तिकडे काय हा. मी आता जातो दवाखान्यामध्ये, कारण की माझी पूर्ण तयारी झाली आणि मी जातो दवाखान्यामध्ये. आणि ती लहान दीदीला पण घेऊन जायचे, पण त्या टाईम आहे, पण मी जातो आता दवाखान्यामध्ये. आणि फायनली मी आता पोचलेलो आहे मित्रांनो, कारण की आत्ता पोचलो मी. आणि डायरेक्ट तितकं 4 किलोमीटर आलो पाय मारत, गाडी पण नव्हती, त्यामुळे तुला उशीर झाला मला दवाखान्यात यायला. असं बी काही नाही उशीर, म्हणजे सुट्टी होती आज पण सुट्टी होती आणि मला सोमवारपर्यंत सुट्टी, म्हणजे 5-7 दिवस मला सुट्टी आहेत. त्यामुळं मला आज सुट्टी पण आहे. आणि मग त्यानंतर मला दवाखान्याची पूर्ण साफसफाई पण करायची आहे. 850 म्हणजे 850 रुपयाचा माईक आणला होता. तो माईक व्हिडिओमध्ये नाही चालत. त्याला रेकॉर्ड करायचं ना तर रेकॉर्ड नाही होत, तो रेकॉर्ड अजिबात पण होणार नाही. त्यामुळं मी त्याला इग्नोर केलं, किंवा मग दुसरा फोन बदलायचा, किंवा मग
माईक दुसरा बदलाय काहीतरी ठरवलं आहे मी. तर बघू, पण फोन तर चांगला आहे, माईकमध्ये काहीतरी अडचण असेल ते मला वाटते. ते जाऊ द्या. सो आतापर्यंत आपला या मोबाईलवर मी 5-6 ब्लॉग बनवले. आता हा 6वा-7वा. फायनली मी आता घरी आलो आहे, कारण की ना दवाखान्यात मी कळवा टाईम होऊन गेला. आता मी घरी आलो आहे, जस्ट घरी आलो आहे मी. आत्ता मला ना तयार वगैरे पडून जावं लागेल आणि मला लगेच दवाखाना पण परत जावं लागेल. आणि चला मित्रांनो, भेटू आपल्या एका पुढल्या न्यू ब्लॉगमध्ये.